नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. आज मी तुमच्याबरोबर आज नवीनच विषय शेअर करणार आहे. तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल मी आज तुमच्याबरोबर काय शेअर करणार आहे. आज आषाढी पौर्णिमा आहे, हा सर्वांना माहीतच आहे. आजचा दिवस बुद्ध धम्मात अत्यंत पवित्र मानला जातो बरं का. तर त्यांच्यासाठी सकाळी पूजा वगैरे मी करत होते. आज फुलं वगैरे आणले होते. आज वर्षवाजला प्रारंभ झालेला आहे. तर उपासक जे ग्रस्त असतात ते पण पकडतात, मी पण पकडलेलं आहे. तर सकाळची अशी गोडाची सुरुवात झालेली आहे. भगवान बुद्धांनी बोधीप्राप्तनंतर सारनाथ येथे दिलेल्या पहिला धम्मदेशना त्या दिवशी दिली होती बरं का. त्या दिवसापासून धम्मचक्र परिवर्तन दिवस असा मानला जातो, सुरू झालेला आहे त्या दिवसापासून. आषाढ पौर्णिमापासून त्या दिवशी वर्षवासाला सुरुवात पण झालेली आहे. आणि वर्षवास हा वर्षवास हा हे पण भंतेजी पण धरतात आणि जे ग्रस्त असतात ते पण धरतात. वर्षवास म्हणजे पावसाळ्यामध्ये तीन महिने जे भंतेजी असतात त्या कालावधीमध्ये एकाच ठिकाणी राहतात, म्हणजे विहारात म्हणा, जिथं त्यांची हे असतात राहायचं ठिकाण असतात ते तिथं राहतात. म्हणजे पावसाळ्यामध्ये 3 महिन्याच्या कालावधीमध्ये भिक्खू एकाच ठिकाणी राहून धम्मदेशनाचा अभ्यास करतात आणि त्याच ठिकाणी ध्यान साधना पण करतात. त्यामुळे पावसाळ्यातील लहान जीवजंतू व संरक्षक यांचे अधिक एकाग्रस्त धम्म साधना करतात असं मानलं जातं आपल्यामध्ये. आपण ग्रस्त उपासक आणि उपासिका असलो की तरी वर्षवास काळात काही चांगले संकल्प करू शकतो. आता आपण उपासक आणि उपासिका चांगले संकल्प करू शकतो की मी खोटं बोलणार नाही, मी असं करणार नाही. त्याच्यामध्ये उपासक पण पालन करू शकतात उपासाच्या दिवशी बरं का. तर हेच तुमच्यावर मी आज शेअर करणार आहे. रोज सकाळी ग्रंथ वाचायचा, बुद्ध आणि धम्म त्यांचा ग्रंथाचं वाचन करायचं, पंचशील पालन करायचं करू शकता तुम्ही. आपल्यातला राग, दोष, खोटे बोलायची सवय, वाईट सवय, जी आपले सवय असते ती सगळी आपल्या याच्यातून निघून जाते. आपण जेव्हा पालन करतो त्याच्यावर असा संकल्प तुम्ही घेऊ शकता. कारण की आषाढ पौर्णिमा ही खूप त्या दिवसापासून वर्षवासला प्रारंभ होतो, सर्वांना माहीतच आहे, सांगायची काही गरजच नाही आहे. तर त्यासाठी म्हटलं थोडंफार तुमच्यासोबत शेअर करूया मी. जे ध्यान करू शकता तुम्ही, या दान पण करू शकता, त्याने पण पुण्य वाढतं आहे. बुद्ध धम्मामध्ये त्यांना माहीतच आहे, याला सांगायची काही गरज नाही. आता मी पण पालन केलेलं आहे, उपासक पालन केलेलं आहे. तर सगळं ग्रस्तांनी पण आपल्या जी दोष असतात आपल्या याच्यामध्ये, जे आपण खोटं बोलतो, राग करतो, आपल्या काही वाईट सवय असतात त्या पण आपल्या निघून जातात. आणि वर्षवासाच्या दिवशीमध्ये रोज थोडा धम्मग्रंथ वाचायचा आपला बुद्ध आणि त्यांचा धम्म. पंचशील ग्रहण करायचं, रोज सकाळी उठून आंघोळ वगैरे करायची, वंदन वगैरे करायचं बुद्धाला. आणि आपण जास्तीत जास्त अर्धा 1 तास बसून आपला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ पण वाचायचा वर्षवासच्या दिवसामध्ये. आता प्रारंभ झालेला आहे वर्षवासला, सर्वांना माहीतच आहे. तर टाईमशीर जेवण करायचं, काय खायचं काय नाही. सकाळी जेवण करायचे 12च्या जेवण झाल्याच्या नंतर. रात्री थोडंफार अल्पाहार घ्यायचं लिक्विडमध्ये. ग्रस्तांनी वर्षवासात कोणते विशिष्ट पदार्थ खावे या खाऊ नाहीत अशा सर्वश्रेष्ठ नियम काही साधे सात्विक जीवनात जगणे, अन्न वाया न घालणे. आपण कसं आहे, जेवण वगैरे कधी जास्त बनवतो, भरपूर वाया जातं आहे, तर त्या दिवसामध्ये घालायचे नाही. आणि दान पुण्य करायचं, जास्त कोणाला दान, गरिबाला म्हणा, जे गरजू लोक आहे त्यांना म्हणा, दान पुण्य करायचं. या जेवण आपल्याकडे जे असेल ते आपण जेवण देऊ शकतो. या आपल्याजवळ जेवढे काही असलं विहारामध्ये दान देऊ शकतो, भंतेजीला भोजन दानला बोलू शकतो. हे दान पुण्य केल्यानं खरंच आपल्याला पुण्य लाभतं बरं का. त्याला महत्त्व दिलं जातं जास्त करून. लोभावर आपले नियंत्रण घालायचे, अन्न वाया न घालायचे, आपला लोभ असतो आपल्यात त्याच्यावर नियंत्रण ठेवायचे. आणि याला महत्त्व दिले जाते. काही उपासक स्वतःच्या इच्छेने काही पदार्थाचा त्याग करतात. आता आपली इच्छा आहे, आपल्याला कोणते पदार्थ खायचे, कोणते नाही पदार्थ खायचे, की काही स्वतःच्या सहखुशीने इच्छेनं पदार्थाचा त्याग करतात. आता मी उपासक पालन केलेत तर मी हे करणार नाही, मी ते करणार नाही, म्हणजे आपल्या
आपल्या सगळं मनावर अवलंबून असते, आपल्याला कसं वागायचं आहे कसं नाही. त्या दिवशी उपवासाच्या दिवशी अष्टशील पाळतात, भरपूर ग्रस्त पाळतात, अष्टशिलाचे पालन करायचे. हा वैयक्तिक संकल्प असतो स्वतःचा, कारण की अष्टशील पालन केल्याने खूप पुण्य लाभते. आता मी रोज पंतेजीचं प्रवचन ऐकते, त्याच्यासाठी थोडंफार मी त्यांचं पण ऐकते, ते पण तुमच्याबरोबर शेअर करायला लागले बरं का. एवढा मला अनुभव नाही आहे, पण मी थोडंफार मी जसं जसं पाळते तसं तुमच्याबरोबर शेअर करायला लागले बरं का. अष्टशील पाळायचा हा वैयक्तिक संकल्प असतो स्वतःचा, आपल्याला कसं घ्यायचं कसं नाही. मित्रांनो, या वर्षवासात आपणास एक चांगला संकल्प करूया. रोज सकाळी उठायचं. आता वर्षवासाला सुरुवात झालेली आहे, आपण स्वतःला संकल्प करायचा तर करायचा, पण मित्रमैत्रिणींना पण सांगायचं वर्षवासात आपण एक चांगला संकल्प करूया. दररोज थोडा वेळ धम्मासाठी देऊया, भगवान बुद्धाचं आचरण करूया. आपल्या जीवनात बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचायचा, थोडा वेळ द्यायचा धम्माला. आणि असं काही याच्यामध्ये पालन केल्या जाते वर्षवासाच्या काळामध्ये. आणि 12च्या जेवायची सर्वांनाच माहीतच आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आपल्या जीवनात आणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सांगितलेले करुणा, समता, प्रज्ञेच्या मार्गावर चांगला प्रयत्न करायचा, चांगल्या मार्गाने लागायचं. आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म रोज 10 मिनटं तरी वाचत बसायचा. चला, आता सकाळी मी स्वयंपाकाची सुरुवात केली होती. आता मी पण वर्षवासाचे उपवास पालन केलेले आहे. वर्षवास आपल्यासाठी नसतो, ते भंतेजीसाठी असतो. आणि आपल्यासाठी, आपण ग्रस्त व्यक्ती आहेत, आपल्यासाठी उपवासक आहे. तर तेच आम्ही उपवासक धारण केलेलं आहे, मी आणि माझ्या मिस्टरांनी. मागच्या वर्षी पण केले होते आणि ह्या वर्षी पण केलेले. मागच्या वर्षी मी तुमच्याबरोबर काही शेअर नव्हतं केलं, ह्या वर्षी करते बरं का शेअर. तर सकाळी आंघोळ वगैरे केली, जे मौल्यवान वस्तू त्या सगळ्या काढून ठेवल्या होत्या मी, कारण की अनमोल वस्तू रत्न घालायचे नसतात, तर मी सगळ्या काढलेले. सकाळी व्हाईट ड्रेस घातलेला होता, म्हटलं अगोदर चपात्या करून घेऊया. मुलं स्कूलला गेलेले, मुलं स्कूलला गेल्याच्या नंतर म्हटलं आपण इझिली स्वयंपाक वगैरे होतो. सकाळी मी उठून जेव्हा मी मुलाला स्कूलमध्ये सोडलं, तेव्हा मी येताना मस्त फुलं वगैरे घेऊन आलेले. सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच, मी वंदन वगैरे केलेलं. मी पंचशील ग्रहण केलं होतं, पण ते काही शूट केलं नव्हतं. सकाळी अगोदर पंचशील ग्रहण करायचं, नंतर आपणच भोजन करायचं. माझं स्वयंपाक झालेला नव्हता, तर मी जेव्हा मी पंचशील ग्रहण केलं, मी फुलं वगैरे वाहिलेले ना, तेव्हाच मी पंचशील ग्रहण केलं, पण ते शूट नव्हतं केलं. म्हटलं सगळंच शूट करण्यात काही हे नाही आहे, ते नव्हतं केलं शूट. आणि व्हिडिओ खूप माझा मोठा होत होता, त्याच्यामुळं मी शूट नव्हतं केलं. आणि फुलं वगैरे मस्त विहारामध्ये सुरुवातीला ते सगळं दावलं. आंघोळ वगैरे केली, केस वगैरे धुतलेले, आणि जे अनमोल वस्तू असतात त्या सर्व काढून घेतलेले. पांढरं शुभ्र कपडे घातले होते आज. आणि खरंच आज सुरुवात केली तर छान वाटायला लागले, मनाला असं शांत सुकून असं वाटायला लागले. कारण की खरंच जे धम्माच्या मार्गानं जाईल त्याला धम्म समजून पण घ्यायला पाहिजे, आणि थोडा वेळ पण द्यायला पाहिजे, की आपण पण थोडंफार करूया, आणि करायलाच पाहिजे. मला असं वाटतंय, मागच्या वर्षी आम्ही केलेलं आपण करून बघूया म्हटलं. ह्या वर्षी पण आम्ही दोघाजणांनी, मिस्टर आणि मी, आम्ही दोघांनी पण उपवास पालन केलेले आहे. तर म्हटलं चला आपण करून बघूया. नाही जास्त, थोडं तरी आपण करून बघूया. जेवढं होईन आपल्याच्यानं तेवढं मी शक्य होईन तेवढं करते बरं का. तर मला असं खूप आजचा दिवस खूप म्हणजे असा आनंद वाटायला लागला, छान वाटतंय. सकाळपासून भंतेजीचं प्रवचन आणि पंचशील ग्रहण केलं, ते पण छान असं मनाला असं शांत वाटते. माझ्या मिस्टर ते पण आलेले, त्यांनी त्यांचं घेतलेलं, कारण की ते ड्युटीला गेलेले, जेवायला येतात घरी. तर म्हणलंच लवकर येणार होते, तर आणि 12च्या आत माझं इझिली स्वयंपाक वगैरे होणारच होता. आणि रात्रीच काबुली चणे सकाळी भिजत घातलेले, मुलं स्कूलला चालले होते तेव्हाच भिजत घातले होते. मी म्हटलं काबुली चण्याची भाजी बनवूया आणि खीर पण बनवूया. भाजी टाकली शिजायला, आणि आता आज पौर्णिमा आहे त्याच्यामुळं म्हटलं काबुली चणेच बनवूया, कारण की काबुली चणे बनवून त्याच्यासोबत खीर पण बनवायची होती. मिस्टर नको बोलले खीर बनवायला, पण मी बनवलेली, कारण की म्हटलं आज पौर्णिमा आहे. आज खास म्हणजे हे दिवसाची खूप दिवसांनी आतुरतेने वाट बघत होते, की खरंच आता वर्षवास चालू होणार आहे, आपण उपवास पालन करूया. तर मग म्हणून मी त्याच्यासाठी खीर वगैरे बनवली होती. आणि लवकर आवरून म्हटलं मुलाला घ्यायला जाऊया. तर स्वयंपाकाची तयारी, स्वयंपाक काय रोजचाच जे डेली आहे, फक्त आज खीर एक्स्ट्रा केली
आणि असं काय आता उपवास म्हणजे असं काय आपल्याला काय बंधन नाही, हे नाही खायचं. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर तर एकदा सवय लागली की पहिल्या दिवशी वाटतं थोडं, दुसऱ्या दिवसापासून भूकसुद्धा लागत नाही. मस्त वाटतं, छान वाटतंय आणि मनाला असं कुठंतरी सुकून झाल्यासारखं वाटतंय. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केलेला आहे सुरुवातीला कसं पालन करायचं काय. जेवढं माझ्याजवळ ज्ञान आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं. एवढं काय माझ्याकडे जास्त नाही आहे, पण थोडंफार आहे, थोडंफार माहिती, थोडंफार ऐकते मी. रोज भंतेजीचं प्रवचन ऐकत असते, त्याच्यामुळं मी तुमच्याबरोबर थोडं शेअर केली क्लिप, जास्त नाही केली. कारण की मी पण एवढी काही हे नाही आहे, मोठी नाही आहे, श्रेष्ठ नाही आहे, कोणापेक्षा एवढं येत नाही मला. पण जेवढं येतं तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करते की कसं आहे कसं नाही. खरंच सुकून असा वाटतो मनाला ह्या मार्गाने गेल्याच्या. मला तर खूप वाटते कारण की माझ्यामध्ये खूप चेंज झालेलं आहे. मी स्वतः सांगते म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि मागच्या वर्षी पण धरलेला, ह्या वर्षी पण धरलेला, आता दुसरं वर्ष आहे आमचं. मागच्या वर्षी आम्ही दोघांनी पकडलेलं होतं उपवासक आणि ह्या वर्षी पण. आणि हा एक सांगायला तुम्हाला सांगणार आहे मी की लाईव्ह घेणार आहे मी बुद्ध आणि त्यांचा धम्म. आता मी उपवासक पालन केलेलं आहे. मागच्या वर्षी नव्हता वाचला बरं का. आता ह्या वर्षी मी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचणार आहे लाईव्हमध्ये. माझ्याच्यानं शक्य झालं की मी अर्धा तास 1 तास लाईव्ह घेणार आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. नक्की ज्याला लाईव्हमध्ये जॉईन व्हायचं असेल नक्की तुम्ही वाचू शकता, ऐकू शकता. आता मी वाचणार आहे. 3 महिने वर्षवास चालूच राहणार आहे. 3 महिने वर्षवास चालूच राहणार आहे. तर मी 3 महिने आपण रोज 2-4 पानं म्हणा, जितके होईल तेवढे 1 घंटा 2 तास जेवढं माझ्याच्याने शक्य होईल तेवढं मी रोज लाईव्हला येऊन बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचणार आहे. कारण की आता कोणासाठी भरपूर अशा उपासक उपासिका आहे, त्यांना कसं कोणाकोणाला वाचता लिहिता येत नाही. आणि भरपूर व्हिडिओ आहे भंतेजीचे, ते पण टाकतात भरपूर धम्म दिसणार. कारण की त्यांचा अभ्यास आहे झालेला, माझा काय एवढा अभ्यास झालेला नाही आहे, मी सर्वात अगोदर सांगते. पण मी माझी डेली रुटीन शेअर करते, त्याच्यामुळे मी मी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ हा वाचणारच आहे, स्टार्ट करणारच आहे. पण मी असं ठरवलं की आपण लाईव्हमध्ये सांगूया सर्वांना बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचून. ज्यांना इंटरेस्ट असेल ते नक्की तुम्ही या. पण आता टायमिंग मी तुम्हाला उद्या फिक्स करून सांगेल. कारण की एक तर संध्याकाळी होईल नाही तर सकाळी. आता मुलं गेले ट्युशनला, तर मी आज घ्यायचा प्रयत्न करेन, नाही तर मग उद्यापासून आता चालू करेन. जेव्हा मी लाईव्हमध्ये येईन 1-2 दिवसाच्या नंतर मी तुम्हाला टाईम फिक्स सांगेन की ह्या टायमाला मी फिक्स लाईव्हमध्ये येणार आहे आपला बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचण्यासाठी. खरंच मी विचार केला होता अगोदर की आपण लाईव्ह घेऊन बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ आपण लाईव्हमध्ये वाचून सांगूया. फक्त वाचणार आहे, त्याचा अर्थ वगैरे काहीचा आला तर सांगन, नाही तर मग धम्मदेस ना मी उपवासक पालन केलं आहे तर मी ग्रंथ वाचणारच आहे. त्यासाठी म्हणलं तुमच्यासाठी, उपासक आणि उपासिकासाठी, आपण ज्यांना वाचता वगैरे येत नाही त्यांच्यासाठी मी ग्रंथ वाचणार आहे. रोज येणार आहे लाईव्हवर. पण 2 दिवसानंतर मला ॲडजस्ट कसं होतं मी त्याचप्रमाणे तुमच्याबरोबर शेअर करेन आणि पोस्ट वगैरे टाकन, नाही तर लाईव्हमध्ये सांगन. कसं तरी तुम्हाला सांगणारच आहे. पण आजचा पहिला दिवस आहे, मला आज जसा वेळ भेटेल 2 दिवस बघते मी मला कसा वेळ भेटतो आहे, तर त्यानुसार मी तुम्हाला लाईव्हमध्ये येऊन आपण बोलूया की बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण वाचणार आहे लाईव्हमध्ये, लाईव्ह टेलिकास्ट. तर प्लीज तुम्हाला जर यायची इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकता. आणि तुम्ही आल्याच्यानंतर मला पण बरं वाटेल की कसे 4 लोक मी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचते आणि तुम्ही ऐकता. आणि मला पण उत्साह वाटेल सांगायला, वाचायला. तुम्ही पण या, आपण सगळे मिळून तुम्ही ऐका आणि मी वाचन. कुठं काही चुकलं बिकलं तर मला कमेंट करून सांगा आणि की मी माझी चूक सुधारण, हे सांगायचं होतं तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत. आपल्याला आता भाजी बनवून झाली होती माझी. आता म्हटलं चला खीर बनवूया. खीर याची बनवणार होते, भरपूर दिवसाची बनवायची होती. तर मग म्हटलं चला आज बनवूया मखाण्याची खीर. मला नाव पण येईना पटकन काय बोलू म्हणून, असंच होतं आहे बोलायला लागल्यावर. मखाण्याची खीर बनवायची होती, म्हटलं तीच बनवूया मखाण्याची खीर. आणि खीर बनवायला घेतली, भाजी झाली होती तोपर्यंत म्हणे मिस्टर पण आलेले माझे जेवायसाठी. बोललेले की तू लवकर जेवायला दे. म्हटलं खीर राहिली बनवायची, खीर बनवून झाल्याच्यानंतर लगेच देते. आणि त्यांचे फ्रेंड पण बोलवलेले खीर पिण्यासाठी.
खीर एवढी नव्हती केली, थोडीच केलेली, पण म्हटलं आज खीरदान करूया आणि दिली त्यांना खीर, त्यांना दिलेली. पण ते वगैरे काही शूट केलं नाही, ते समोर बसलेले, मी पाठीमागं बसले होते. मी स्वयंपाक करत होते आणि त्यांना मग आल्याच्यानंतर तुपामध्ये खीर केली. मुलं गेले होते स्कूलला आणि एवढी घाई असा कोणता आनंदाचा म्हणजे सणावाराचा दिवस असला तर वेगळंच त्या दिवशी फील वेगळंच होते. तूप टाकून मस्त रोस्ट करून घ्यावं म्हणलं आणि आपलं याला टाकून द्यावं, खीर बनवून घ्यावं. साधीच बनवली होती खीर. त्याच्यामध्ये फक्त इलायची, खोबरं टाकलेलं आणि दूध ॲड केलं, साखर टाकली. खायला माणसाने एवढी चवदार झाली ना, विचारूच नका. असं म्हणतात ना, साधं काही बनवलं तर खूप भारी लागतं. आणि त्याच्यामध्ये आधी साय नव्हती टाकली, नंतर साय पण टाकली, पण मधामध्ये फोनच आला बरं का, म्हणून ते थोडं ॲब्रेशन वाजल्यासारखं झालं. फोन आल्याच्या नंतर त्यांना बोलले, नंतर परत व्हॉईस ओव्हर करायला लागले. आणि व्हॉईस ओव्हर करताना खूप प्रॉब्लेम येतो बरं का, घरचा दांगडू, याचा दांगडू, त्याचा दांगडू चालू राहतो. चला मग खीर वगैरे मस्त बनवून घेतली आणि थोडी साय पण दिली टाकून. म्हणलं जाऊ द्या, थोडाच काय घोट ठेवू दुधाचा, त्याच्यामध्ये ॲड करून टाकूया. बंदच काम राहिलं होतं घरातलं. अगोदर स्वयंपाकालाच लागले होते, आंघोळ वगैरे केली आणि लगेच स्वयंपाकाला स्टार्ट केलं. मी स्वयंपाकाला वंदन वगैरे करून स्वयंपाकाला स्टार्ट केलं. चाय केलेली, पण ते काही शूट नव्हतं केलं. चाय वगैरे झाल्याच्यानंतर स्वयंपाक, चपात्या झाल्या, भाजी झाली आणि भात रात्रीचाच होता, मग भात काय बनवलाच नाही. तेच म्हणलं खाऊया आपण भात आणि खीर मस्त उकळून घ्यायची. आणि मिस्टरांना जेवण दिल्याच्यानंतर मी पण जेवण केलं. पण घरातमध्ये मीच एकटी होते, कोणी बघायला नव्हतं, म्हणून व्हिडिओ व्यवस्थित आला नाही. माझं मुंडकं अर्धं गेलं बरं का. मी भाजी, चपाती, भात आणि त्याच्यासोबत लोणचं होतं आणि मस्त खीर होती. मस्त जेवण केलं, 12च्या आत जेवले बरं का. जेवण केल्याच्यानंतर म्हटलं तेच तुम्हाला सांगूया की याच्या अगोदर होता ग्रंथ, पण एक घरी दिला होता आणि एक होता माझ्याकडे इथं, असाच घेतला. आम्ही 6 डिसेंबरला गेलेलो दादरला, तेव्हाच आम्ही म्हणलं आपलं ग्रंथ घेऊया. मागच्या वर्षी नव्हता आमच्याकडे, मला आत्ता लक्षात आलं. आपण 6 डिसेंबरला गेलेलो, तेव्हाच आम्ही ग्रंथ घेऊन आलो होतो. म्हटलं चला ग्रंथ घेऊया, कधीतरी वाचू, मुलं वाचन नाही तर आपण वाचू, कोणी पण वाचून, ज्याला वाचायचं त्याला. मागच्या वर्षी नव्हता, मला आत्ता लक्षात आलं. तर तेच जेवण वगैरे करूया. घरातले सगळे कामं झाले होते माझे. जेवण झाल्याच्यानंतर सगळे कामं वगैरे झाले माझे, पटकन आवरून घेतली आणि हे सांगत होते की हा ग्रंथ मी खाली काढून घेतला, वरती ठेवला होता, तर हा ग्रंथ मी वाचणार आहे म्हणून लाईव्हमध्ये हेच सांगणार होते तुम्हाला. तर लाईव्हमध्ये सगळेजण प्लीज या ग्रंथ आपण वाचणार आहोत लाईव्हमध्ये आणि सांगायचा प्रयत्न करणार आहे, जेवढं माझ्याच्यानं होते तेवढं मी. आणि हेच सांगणार होते तुम्हाला. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा सर्वजण प्लीज. आवडलं तर लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्रायबर करा. आणि आता पुन्हा नमो बुद्धाय, जय भीम. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.